वेलकम टू अ रँडम इव्हनिंग मिनी ब्लॉग. सो मी रस्त्यातून वाट नाही तर खड्ड्यांमधून रस्ता काढत निघाली बाहेर जायला. हॅलो, इट्स मी प्राची. हा व्लॉग करायचा काहीच प्लॅन नव्हतं केला. मम्मी आणि मी रँडमली बाहेर गेलो होतो म्हणून मी व्लॉग स्टार्ट केला. आम्ही गेलो आईस्क्रीम खाण्यासाठी. मम्मीला सांगितलं फक्त तुझ्यासाठीच घे, पण त्यातून अर्ध्याच्या वर आईस्क्रीम तर मीच खाल्ली असेल. तुमचं पण लहानपण जर डोंबिवलीत गेलं असेल ना, तर तुम्ही ही हॉर्स राईड नक्कीच केली असेल. आईस्क्रीम खाने के बाद आय मेट माय फ्रेंड. आम्ही एकत्र शिवपुरी आणि सम्राटच्या इथे ना नवीन चायनीजचं शॉप दिसलं. तिथून चायनीज भेळ घेतली आणि ती चायनीज भेळ इतकी स्पायसी होती की विचारूच नका. तर रडणार आहे. देन आय हॅड माय सेकंड आईस्क्रीम ऑफ द डे. प्राइस दिखने की नहीं खड़कने. आईस्क्रीम खात खात फ्रेंडसोबत खूप साऱ्या गप्पा गोष्टी केल्या आणि मी आली घरी आणि स्टार्ट केली बॅग पॅकिंग. कारण उन्हाळ्यामध्ये 2 गोष्टी आपण मिस नाही करू शकत. एक म्हणजे गावी जाणं आणि दुसरं म्हणजे आंबा खाणं. सब प्लॅनिंग करके, ट्रेन फिक्स करके, अलार्म लावून, फोन चार्जिंगला लावून आम्ही झोपलो. आणि सकाळी उठल्यावर माझा पाय खूप जास्त दुखत होता. गावी जाण्यासाठी सर्वात जास्त एक्सायटेड होती ती म्हणजे मी, आणि माझ्यामुळेच पण कॅन्सल झाला. ओके, स्टे ट्यून फॉर पार्ट 2. सायनिंग ऑफ फॉर टुडे. बाय.